मालपूर येथून एक सामाजिक व कौटुंबिक आनंदाची बातमी. प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे. मालपूर तालुका सिंदखेडा येथील सुप्रसिद्ध पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर अडगाळे यांचे ज्येष्ठ सुपुत्र चिरंजीव डॉक्टर प्रथमेश अडगाळे भूलतज्ञ यांचा 23वा वाढदिवस मालपूर इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आतेभाऊ राकेश ठाकरे, विक्की ठाकरे, पत्रकार प्रभाकर अडगाळे, राजेश बागुल, प्रियंका अडगाळे, गायत्री धनगर, तनुष धनगर, कृष्णा ठाकरे, परी ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी डॉक्टर प्रथमेश अडगाळे यांना त्यांच्या उज्ज्वल वैद्यकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. या प्रसंगी वडील प्रभाकर अडगाळे यांनी आपल्या सुपुत्रास 45,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन भेट देत आनंद व्यक्त केला. हा वाढदिवस साधेपणा, प्रेम आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. नवनिर्वाचित नगराध्यक्षा पूजाताई संजय गायकवाड यांचा पदग्रहण सोहळा तसेच नवीन नगरपरिषद इमारत व नगराध्यक्ष निवासस्थानाच्या भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम आज बुलढाणा इथं मोठ्या उत्साहात पार पडला. बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान. बुलढाणा नगरपालिकेच्या ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोषपूर्ण वातावरणात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला खासदार प्रतापरावजी जाधव, बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, आमदार, माजी आमदार, भाजप, शिवसेना नेते, नगरसेवक, अधिकारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड म्हणाल्या की जनतेने दिलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असून स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व महिला सक्षमीकरणावर भर देत बुलढाण्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल. मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा तसेच माजी नगराध्यक्षांचा सत्कारही करण्यात आला. जय महाराष्ट्र गीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तर राष्ट्रगीतानं समारोप करण्यात आला. ते माजी आमदार सन्माननीय द्रुपदरावजी सावळे साहेब, रविकांतजी तुपकर, गोडे साहेब, राजेश देशलारा, कमलेशजी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, वेळ काही गमवत नाही, सर्व नगरसेवक उपस्थित, या शहरातील माझे नागरिक आणि माझ्या माता भगिनी, मी बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीप्रमाणे शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून फक्त लोकांकरता काम करत गेलो. जे काय मिळायचं ते कर्तृत्वाने आपोआप मिळत गेलं. आणि भाऊंनी पण सांगितलं की आता हे सगळं सांभाळताना आपल्याला सर्व लोक, धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करायचं मध्ये मिळालं आणि त्याचा निश्चितपणे फायदा या शहराकरता आपल्याला करायचा आहे. आज मी सगळ्या नगरसेवक अध्यक्षांचा सत्कार एवढ्या करता घेतला की शेवटी नगराध्यक्षपद या पदाला एक गरिमा आहे. ठेवत नाही तोपर्यंत शहर स्वच्छ करणं ही कोणा एकाची जबाबदारी नाही. तो जन्म आम्ही या गावात घेतला म्हणून ती जबाबदारी आमची देखील आहे. हे आपण सगळ्यांनी कर्तव्य म्हणून ठाम मांडून ठेवलं पाहिजे. मी तर कडक करणार आहे. मी तर पान खाऊन थुकण्याला पण दंड करणार आहे भाईजी. कोणी पचका मारला की त्याला दंड बसणार आहे. पण शेवटी कायदा करून दंडात्मक कारवाई केल्यापेक्षा अवेअरनेस आपल्यामध्ये जोपर्यंत येत नाही की ज्या शहरात माझा जन्म झाला, ज्या शहरात मी लहानचं मोठं झालं, हे शहर सुंदर राहिलं पाहिजे, दिव्य दिसलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, ही भावना जोपर्यंत लोकांच्या मनात निर्माण होत नाही तोपर्यंत आपण किती सक्ती केली तर त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून गौरक्षणवाडीसारखी जी जागा आम्ही देशराजीसोबत गेलो, आम्ही ते डेव्हलप करतोय. गावागावातले सगळे भूखंड आम्ही या ठिकाणी डेव्हलप करतोय. सगळे स्मारक, सगळी भवनं, जवळपास 26 भवनं झाली, त्यातली 4 भवनं बाकी आहेत, ती देखील मी या ठिकाणी पूर्ण करतोय. परवा दिवशी माझ्या आमदार निधीतून मी 1 कोटी रुपये, नगरपालिकेला गाड्या कमी पडतात म्हणून एक त्याला काय म्हणतो व्हॅक्युनर, महिन्याभरामध्ये त्याचं काम आपण चालू करणार आहोत. राजेशजी वारंवार एकच विषय त्यांची मागणी असते की रविवारचा बाजार हा शनिवारी झाला पाहिजे. आता शनिवारी राज्य सरकारला सुट्टी असते, मात्र केंद्र सरकारला सुट्टी राहत नाही. त्याच्यामुळे दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार कोर्टाचं काम चालू असतं. आणि कोर्टाचं काम चालू असल्यामुळे तुमच्या बाजूला वकील बसलेले आहेत. त्यांना माहिती जज मागच्या दाराने एंट्री मारतात आणि मागच्या दाराने एंट्री मारायची म्हटलं तर त्यांना आतमध्ये जाता येत नाही. आणि म्हणून ज्या वेळेला त्या कोर्टाच्या बिल्डिंगला मी माझ्या कोर्टातून 42 कोटी रुपये दिले, 2 वर्षात ज्या वेळेला ती बिल्डिंग आपली पूर्ण होईल त्यावेळेला कोर्टाच्या जजेसचा मार्ग हा समोरून झाला
तर मग आपल्याला याबद्दल विचार त्या ठिकाणी करता येईल, पॉझिटिव्ह विचार करता येईल. तुर्तास कोर्ट जरी आपल्याला याबद्दल काही संमती देईल की नाही देईल हे सांगणं हे मी सांगू शकत नाही. आणि म्हणून पाण्याच्या बाबतीमध्ये शिवसाहेबांनी सांगितलं मेडिकल कॉलेज आपल्याला मी सांगेन की आता डीन बसले आहेत आपले झिने साहेब. बुलढाण्याचं साऊल सिव्हिल हॉस्पिटल आता हे मेडिकल कॉलेजला हँडओव्हर झालं एक परवा दिवशीपासून. त्याच्यामुळे मेडिकलच्या सगळ्या सुविधा आता ह्या बुलढाण्याच्या हॉस्पिटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. इव्हन बायपास सर्जरीचं कॅथलॅक कार्डियक सेंटर सुद्धा 2 महिन्यामध्ये बुलढाण्यामध्ये चालू होते. 2 महिन्यामध्ये म्हणजे आता बायपास करता कोणाला 20-25 लाख मोजायची गरज पडणार नाही. एव्हन क्रिटिकल सेंटर म्हणजे जे मेंदूचे आजार असतात त्या मेंदूच्या आजाराकरता आम्हाला क्रिटिकल सेंटर म्हणून मुंबई पुणे वगैरे जावं लागतं, त्याची सुद्धा गरज पडणार नाही. ते क्रिटिकल सेंटर सुद्धा डीन साहेब 1-2 महिन्यामध्ये आपलं पूर्ण होतं. इतकी सुविधा या शहरामध्ये निर्माण आपण करतोय. केवळ नगरपालिका नाली गटार पाणी हद्दवाढ सुद्धा त्या ठिकाणी आता जवळपास पूर्ण होते. आणि बुलढाणा शहराच्या मूळ शहरापासून तर 5 किलोमीटर लांबपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम भूमिगत भुयारी गटार योजना सुद्धा आपण आता प्रस्तावित केली आहे. 450 कोटी रुपये तिचा खर्च होता. आता 5 किलोमीटरची हद्द वाढल्यामुळे 1200 कोटीपर्यंतचा खर्च म्हणजे याची येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नाली गटार वगैरे कधीच पाहायला मिळणार नाही. अशा प्रकारची स्थिती आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे. ज्या संगम तलावामध्ये कोणी आत्महत्या पण करायची हिंमत करत नाही त्या संगम तलावामध्ये आपण ट्रॅक करतोय, रनिंग ट्रॅक करतोय, वॉकिंग ट्रॅक करतोय. आपण टीव्ही तलावामध्ये पण ते वॉकिंग ट्रॅक करतोय, रनिंग ट्रॅक करतोय. सगळ्या प्रकारची गार्डन आता काल सनसेट पॉईंटचं उद्घाटन केलं. 2,13,00,000 आणि आता आणखीन 1 कोटी काही 65 लाखापर्यंत पैसे टाकणार आणि या शहराला सुंदर कसं करता येईल त्या ठिकाणचे मी प्रयत्न सुरू करणार आहे. हिंदू स्मशान भूमी तिकडे तळ्याच्या काठावर जाताना अतिक्रमण आहे. सगळ्या झोपडपट्ट्या सगळ्या शहरातल्या एकही झोपडपट्टी मी अतिक्रमणात ठेवत नाही. गेल्या मागच्या 15 दिवसात माझे सगळे प्लॅन तयार झाले, माझ्या सगळ्या साईटचं मेजरमेंट झालं, काहींचे प्रस्ताव तयार करायला गेले. त्या झोपडपट्टीचं पुनर्वसन करून तो सगळा रस्ता मोकळा करून ती बाजूला शिफ्ट करायची, त्या मोठ्या तलावाला भिंत बांधायची, त्याचं लेवल करायचं, त्याच्यावर लोकांना घरं बांधून द्यायची आणि उर्वरित शहरातल्या 13 झोपडपट्ट्यांवर प्रधानमंत्री आवास योजनेची घरं बांधून द्यायची. हा सगळा DPR आमचा रेडी झालेला आहे, सगळा DPR. त्याच्यामुळे एकही क्षेत्र या नगरपालिकेत मी असं ठेवणार नाही की जेणेकरून आपल्याला नागरिकांना कुठल्या प्रकारचा त्रास त्या ठिकाणचा होईल. 9 ठिकाणी आपण BOTची दुकानं बांधत आहोत. पोरांना रोजगार पाहिजे. DP प्लॅन मागच्या वर्षी आता बदलला. DP अंतिम स्वाक्षरी करता शासनाकडे गेला. हा DP आल्यानंतर ज्या ज्या जागा शासनाने लीजवर दिल्या होत्या त्या सगळ्या जागांचं रिझर्वेशन मी आता बदललं आणि रिझर्वेशन बदलल्यामुळे त्याचा फायदा आता शहरामध्ये BOT तत्वावर जे आपण दुकाने बांधणार आहोत त्या बांधण्यासाठी त्याचा 100% उपयोग आपल्याला होणार आहे. आणि म्हणून नागरिक म्हणून सुद्धा गावातल्या अनेक व्यापाऱ्यांनी आपल्याला साथ देण्याची आवश्यकता आहे.